आमचे हे प्रश्न इथं प्रलंबित आहे, तुम्ही तातडीनं ते प्रश्न सोडवण्यासाठी मिटिंग लावा आणि आमचे प्रश्न सोडवा. बाकी सुद्धाची कामं आहेत, निर्वाहबद्ध आहेत, बाकीची बरीचशी कामं आहेत की ज्याच्यामध्ये अधीक्षक अभियंत्यांनी हस्तक्षेप केल्याशिवाय ही कामं सुटणार नाही. आपलं म्हणणं असं आहे की धरणाचे मालक खऱ्या अर्थानं कोण आहे, तर हे अधीक्षक अभियंता पाटबंधारे जे आहेत त्यांच्या मालकीचं धरण आहे. आपण बघितलं तर पुरी क्षेत्रामध्ये त्यांच्या कार्यकारी अभियंत्यांचे शिक्के मारलेले आहेत. म्हणजे हे जर मालक झाले, आपल्याकडून जमिनी संपादन करून यांनी जर आपल्या ह्याच्यावर पाणी साठवलं म्हणजे काय सगळं झालं असं आहे का? तर पुनर्वसन कायदा काय सांगतोय? पुनर्वसन कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे की धरणाची गळबळणी करण्याच्या पूर्वी संपूर्ण जे काय पुनर्वसन प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली असली पाहिजे. जमीन वाटली गेलेली पाहिजे, तुमची गावठाणं तयार झाली पाहिजे, तिथं नागरी सुविधा झाल्या पाहिजे. या सगळ्या बाबी तुमची गळभरणी करायच्या अगोदर झाली असली पाहिजे. आधी पुनर्वसन मग धरण असा जो कायदा झालेला आहे त्या कायद्याचं उल्लंघन त्या पाटबंधारे प्रकल्प मंडळाने केलेलं आहे. आपलं म्हणणं असं आहे की तारळीमध्ये आता 100% तुम्ही पाणी साठवलंय. खरं तर पात्र प्रकल्पग्रस्तांची यादी ज्या वेळेला सुरुवातीला धरणाचं नियोजन करतात त्याच वेळेला ती यादी तयार होत असते. त्यावेळेला यादी तयार केलेली होती, आमचे सगळे खातेदार त्याच्यामध्ये दिसत होते. असं असताना कोणतरी अधिकारी येतोय बदलून आणि प्रत्येक वेळेला ती पात्र प्रकल्पग्रस्तांची यादी बदलते आणि प्रत्येक वेळेला पुनर्वसनाचा खोळखंड पावतोय. आज जवळजवळ 28 वर्ष झाली की ही यादी धरणाचं काम सुरू करायच्या अगोदर चालू पाहिजे होती. ती धरण संपल्यानंतर सुद्धा 28 वर्षात अजून झाली नाही. अजून यांचे पात्र प्रकल्पग्रस्त आहेत त्याचा नीट आकडा या प्रशासनाकडे नाही. त्यामुळं अशा गोष्टींचा आम्ही निषेध करतो. आमचं म्हणणं या बाबतीत असं आहे की तुम्ही जर त्या धरणाचे मालक आहात, तुम्हाला माहिती आहे की ह्याच्यामध्ये हे सगळे प्रकल्पग्रस्त होते, नियोजन करताना धरले होते, तर येणारे प्रत्येक अधिकारी हे याद्या बदलतात. 10 वर्षानं 15 वर्षानं काही जणांच्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी कुठल्याही प्रकारची कल्पना न देता काढून घेतल्या जातात. म्हणजे खऱ्या अर्थानं आम्हाला जमिनी दिलेल्या त्या जमिनीचे मालक आम्ही आहोत का नाही? आम्हाला तुम्ही फक्त धरणातनं उठवलं, बाहेर आणून टाकलं, ह्याच्यावर माळावर सोडल्यासारखं सोडलं. ज्या जमिनी दिल्या त्या जमिनीला पाणी दिलेलं नाही. पाण्याच्या योजना काही जमिनीमध्ये आताच्या योजनेमध्ये जमिनी पाण्यामध्ये दिसत नाही अशी परिस्थिती आहे. त्याचबरोबर तारळीचं जर विशेष बोलायचं झालं तर अदानी सारखा प्रकल्प त्या ठिकाणी उभा राहतोय. आता जर तुम्ही पाण्याच्या जर दिण्याच्या योजनाच पूर्ण केल्या नाहीत, लाभ क्षेत्र जर डेव्हलप केलं नाही तर हे पाणी इथं एक्सेस आहे असं स्पष्टपणे दिसणार आणि असले कुठलेही भांडवलदार हे धरण विकत घेणार. आणि आता शासनाचं स्पष्टपणे धोरण दिसतंय. त्याचबरोबर या पाटबंधारे मंडळाचं सुद्धा असं धोरण दिसतंय की हे तारळी धरण अदानीला विकायचं असं हे धोरण दिसतंय आणि धरणग्रस्तांना वाऱ्यावर सोडायचं. काही झालं तरी जोपर्यंत हे पुनर्वसनचा प्रक्रिया पूर्ण केली जात नाही, जमिनीला पाणी देऊन सगळ्यांना भूखंड आणि जमिनीचं वाटप करून जोपर्यंत जमिनीची प्रक्रिया पूर्ण झाली असं आम्ही मानत नाही. त्याचबरोबर बऱ्याच जणांना जमिनीच्या बाबतीमधलं 65% जोपर्यंत जमीन देत नाही तोपर्यंत 65% रक्कम कपात केलेली आहे ती तुमच्याकडे आहे, त्याच्यावरचं व्याज दिलं पाहिजे. ज्या कुटुंबाला काहीच नसण्यासाठी तुम्ही दिलेलं आहे त्यांना उदरनिर्वाहाचं साधन म्हणून हायकोर्टानं जो 15,000 रुपये प्रति महिना प्रति कुटुंब हा जो भत्ता दिलेला आहे तो तरी सुरू करायला पाहिजे. काही जणांची घरं सुद्धा पूर्ण झालेली नाही. म्हणजे शेडामध्ये ह्याच्यामध्ये माणसं राहत आहेत. खरं तर इंदिरा आवास योजना असेल किंवा या योजना ज्या वेगळ्या योजना आहेत त्याच्यामध्ये 1,65,000 वगैरे अशी ज्या काही शासनाच्या बेघर लोकांना योजना सुरू असतात आणि आम्हाला तुम्ही शासनानं बेघर करून ठेवलंय. नुसतं सातबारा आमच्या नावावर केला म्हणून काय त्याच्यात काही पिकत नाही. अशा परिस्थितीमध्ये 1,65,000 रुपये घरबांधणी अनुदान दिलं गेलं पाहिजे असा शासन निर्णय झालेला आहे. त्याची तुम्ही अंमलबजावणी करत नाही, त्याचं वाटप करत नाही.
त्यामुळं प्रकल्पग्रस्तांना नुसतं धरणात पाणी 100% साठलं की वाऱ्यावर सोडून दिलं, अशी जी तुम्ही अवस्था करून दिलेली आहे, ही अवस्था आम्ही आता सहन करणार नाही. आमचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला सोडवावे लागतील आणि त्याच्यासाठी तुम्हाला आम्ही वेळोवेळी निवेदनं दिलेले आहेत. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आमच्या रेग्युलर दर 2 महिन्याला मिटिंगा तुम्ही इथे घेतल्या पाहिजेत. प्रत्येक अधिकाऱ्यांना निर्देश दिले पाहिजेत. पाणी देण्याच्या योजना असतील, गावठाणाची नागरी सुविधा असतील किंवा इतर अनुदान असतील, ही सगळी वेळच्या वेळी वाटप झाली पाहिजे. आम्ही काय कुणाचं जादा मागत नाही, कायद्यात आहे हेच मागतोय आणि कायदा हा या धरणग्रस्तांनी लढून केलेला कायदा आहे. आम्ही भांडून मिळवलेले ते कायद्याचे अधिकार आहे ते आम्हाला मिळाले पाहिजेत. येत्या 16 तारखेला आपल्याला बैठक लावलेली आहे. 9 तारखेच्या मिटिंगला मी त्यांना सांगितलं, 9 तारखेला कलेक्टर साहेबांनी 4 वाजताची मिटिंग लावलेली आहे. त्या मिटिंगमध्ये आम्ही तुम्हाला 18 तारखेला निवेदन दिले. 18 तारखेला निवेदन दिलंय. आतापर्यंत तुम्ही काय त्याच्यावर अभ्यास केलाय तो अभ्यास सगळा घेऊन तुम्ही तिथं या असं मी त्यांना आताच्या फोनवर सांगितलेलं आहे. आणि आमच्या सविस्तर बैठका लागल्या पाहिजेत. कुणाच्याही लाड करता कामा नये. तुम्हाला सर्व प्रकल्प सारखे आहेत. एका संघटनेचा लाड करायचा, दुसऱ्या संघटनेला धुडकावून लावायची, असे तुझ्या भाव आम्ही कदापि खपून घेणार नाही, असं आज इशारा आम्ही या ठिकाणी द्यायला लावतो. पुढच्या काळामध्ये असं जर काय झालं तर आम्ही सहन करणार नाही. हा आमचा इशारा मोर्चाने इशारा आहे. इथून तरी पुढे तुम्ही व्यवस्थित वागा आणि सर्वांना समान धरा, एवढंच आमचं म्हणणं आहे.